मी पण तुमच्याच माध्यमाने ते ऐकलं. मला वाटतं वारंवार शिंदे साहेबांवरती बोलून प्रसिद्धी मिळवायची आणि मी तिथे ऐकलं की बाबा काय कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माझी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही. आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात. तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय. कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात, त्याच्यामध्ये माणूस विसरतो, मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो, तो थोडा चिडचिड करतो, त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते, व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतो. आम्ही खूप एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून गणेश नाईक साहेबांना आजपर्यंत समजत होतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण काका खूप बदल झालेला आहे. तर ते थोडंसं आजार जो आहे हा वाढत असतो कधी कधी. तर हे सगळे सिम्पटम्स जे आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश याचे आहेत. हा आजार जो आहे हा तुम्ही पूर्णपणे बरा नाही करू शकत, पण त्याला कंट्रोल करू शकता. हा औषधं वगैरे देऊन कंट्रोल करू शकतो. तर ते आमचं बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो आहे हा तिथे त्याचं औषध जे आहे ते उपचार करून मिळू शकतो. मी का म्हणतोय, कारण की जे वल्गना करतायत वल्गना की माझी करून टाकू करून, अरे यांच्या घरामध्ये तिघं माझी झालेले आहेत.